यानंतर या घडीची सगळ्यात मोठी बातमी, रुपाली चाकणकर यांचं महिला अध्यक्षाचं आयोगपद हे धोक्यात आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। फलटण प्रकरणात चाकणकर यांची भूमिका अजितदादांना पटलेली नाहीये। पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवार यांचं मोठं वक्तव्य आहे। महिला डॉक्टरचे कुटुंबियांशी अजित पवार यांचा फोनवरून संवादही झालेला आहे आणि त्यानंतर आता ही एक मोठी अपडेट समोर येते। महिला आयोगाच्या ताईंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही। अध्यक्षा नाही ते त्या मताशी आम्ही कोणी सहमतच नाहीये। मी कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही। मी वास्तविक हे आक्षेप म्हणजे नेहमी आपण काय त्याच्या संदर्भात झालं। मी आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे, परंतु ते मी पण ते पेपरला वाचलं, ते मलाही पटलेलं नाहीये। त्याच्या संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं असं बोलणं मागचं तुमचा प्रतिसाद काय, तुम्ही काय असं बोलला मी ते विचारणार आहे। मुद्दा काय आहे दादा की एक आपला महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे। त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का होईना स्टेटमेंट, पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडंसं दुःख झालं दादा। नाही हे चुकीचंच झालंय। मी अजिबात त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही। अतिशय चुकीचं झालंय। मी त्यांना ते त्याच्याबद्दलचं असं का तुम्ही स्टेटमेंट केलं, त्याच्या मागचं काय तुमचं कारण आहे असे पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर रुपाली चाकणकर यांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात आहे का, त्यांना आता सवाल उपस्थित केला जातोय।